असं म्हणाला तो. बघितलं ना, बघितलं कसे रंग बदलले ह्याने. एक वेळ अशी होती जेव्हा याला जाणून घ्यायचं होतं की तिचं प्रेम आहे की नाही. हे सगळं बोलले असते, पण उगाच प्रोची वाट लागली असती म्हणून जरा गप्प बसली. ए आई, पण याचा अर्थ असाच होतो ना की सगळं ओके आहे, हो की नाही? हो, मलाही तसंच वाटतं. हो भाऊजी, संसारात असंच एकमेकाचं मन जपायचं असतं. हो ना ग, पण आता त्यांच्या संसाराला कुणाची नजर लागायला नको. नाही पण असं लिहिलं काय होतं त्या डायरीमध्ये? मॉम, आता एवढा ओरडा पडल्यानंतर काय बघणार. नाही म्हणजे असून असून काय असणार, प्रेमाची गोष्ट. एवढं काही मोठं सिक्रेट नसणार त्याच्यात. काय हो वहिनी? हो हो, आसू प्लीज. प्लीज कर ना एवढं. आसावरी नाही, नो मीन्स नो. मी का जायचं? आहेत ना तुमचे ते ढवळे. आसू, अगं असं काय करतेस तू? लाडकी बायको आहेस ना माझी. आत्ता आठवली वाटतं लाडकी बायको. आशू, हे बघ, मी सॉरी म्हणतोय ना तुला. आणि तुझी गरज आहे आता ऑफिस मध्ये माझी का? तर राधावर लक्ष ठेवायला. नाही, मी नाही जाणार. हा, जर का तुम्ही 100 वेळा सॉरी म्हटलं ना तर जाईन ऑफिसला. हा, वंच म्हणतायत ना ते, तर जा की. नवऱ्याचा शब्द टाळू नये. येतील त्या. थँक्यू. सॉरी 100. वंच, अहो तुमच्या नवऱ्यासाठी तुम्हाला जायलाच हवंय. राधाला अजून संशय आहे सुमित्रावांवर. ती जर डोक्यावर बसली ना तर घरातनं हाकलणं मुश्किल होईल. म्हणतायत ना ते, तर जा ना. देवा, तू सगळंच जाणतोस. आता हात जोडून एवढीच विनवणी आहे, सत्याच्या पाठीशी राहा. माझ्या राधाला जे हवंय ते मिळू दे. तिच्या प्रयत्नांना यश दे. तिच्या कामात यश दे. माझ्या कामातही यश दे रे देवा. देवा देवा, यश दे, यश दे. हे काय असं काय आश्चर्याने बघताय माझ्याकडे? राधा जर का ऑफिसला जाऊ शकते तर मी नाही का जाऊ शकत? आजपासून मी पण जाणार आहे कामावर. वंच, तुम्ही कामावर? आणि हे कोणी ठरवलं? मी नाही, म्हणजे माझ्या दादाचंच ऑफिस आहे ना, सो मी कधीही कुठेही जाऊ शकते. आणि त्याकरता मला राधा समोर गुडघ्यावर बसून विनवण्या करायची गरज नाहीये. नाही, ते बरोबरच आहे, पण मला हे असं काही बोलले नाही.
मी बोलतेय ना, पण नाही म्हणजे ही हिच्या नवऱ्याच्या अशी मागे 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 जाऊ शकते. मी का माझ्या नवऱ्याला एकटं सोडायचं? आणि कंपनीत कोण कुठं काय कसं काम करतं यावर आता मलाही लक्ष ठेवायचं. मलाही कळेल ना, म्हणजे माझा नवरा काय काम करतो ते, आणि त्याला त्रास द्यायला इतर लोक काय करतात. तेव्हा लक्ष ठेव हा माझ्यावर आणि माझ्या नवऱ्याला त्रास देणाऱ्या लोकांवर सुद्धा. तेव्हा 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 साहेब आपलं काम झालंय. आसावरी कामाला यायला तयार आहे. मी पटवले तिला, पण डोक्याला जरा कटकट आहे. नाही माझ्या नाही, राधाच्या डोक्याला जरा कटकट आहे. नुसती डोक्याला कटकट नाही, तर राधाच्या डोक्याला ना मुंग्या यायला हव्या. ते तिला खूपच चांगलं जमतं. नाही साहेब, पण ते ऑफिसमधल्या कामातलं तिला काही येत नाही. तिला ऑफिसमधलं काम करायचंच नाही. मग तिला फक्त तिचं काम करायचंय. तिने फक्त राधाला त्रास द्यायचाय, बस. सुमित, तू कधी पाणी पाहिलंयस का? पाणी काय साहेब, पाणी रोजच बघतो ना, म्हणजे पिण्यासाठी आंघोळीसाठी रोजच दिसतं पाणी. कसं आहे, पाणी नुसतं बघायचं नसतं. तर डोक्यावरून वाहून जाणारं पाणी अडवायचं कसं, याचा विचार माणसाने करायचा असतो. म्हणजे साहेब, कसं आहे, पाणी वाहतच असतं, पण त्याला दिशा आपण द्यायची आणि आपण त्याला वळवायचंय. आणि हेच करायचं आपल्याला राधाच्या बाबतीत. राधाच्या संशयावर आपल्याला पाणी फिरवायचं. चल निघूयात. हो. आणि हा, निघायच्या आधी मला तुला मनापासून थँक्यू म्हणायचं. थँक्यू.